सरजा खान आदिलशहाचा आणि नंतर मुघलांचा एक मातब्बर सरदार ज्याला मराठ्यांनी कुटुंबासोबत कैद केलं होतं। साल 1690। आता राजाराम महाराज छत्रपती होते, पण ते जिंजीवरून राज्यकारभार सांभाळत होते। दुसरीकडे औरंगजेबाने सरजा खान उर्फ रुस्तम खान याला साताऱ्याचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी दिली होती। देश आणि कोकण यांच्या सीमेवर असलेला हा साताऱ्याचा किल्ला मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता। सरजा खानाने आपल्या विशाल सैन्याला घेऊन या किल्ल्याला वेढा दिला। विशेष म्हणजे हाच सरजा खान आदिलशाहीमध्ये असताना मुघलांच्या विरुद्ध लढला होता। आदिलशाही वाचवायचा त्याने खूप प्रयत्न केला, पण आदिलशाही पडल्यानंतर त्याने मुघलांची चाकरी स्वीकारली। या सरजा खानाला धडा शिकवण्यासाठी संताजी घोरपडेंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य आता सातारा परिसरात पसरलं होतं। धनाजी जाधवांसारखे पराक्रमी सरदार सुद्धा सोबत होतेच। मग आता सुरू झाला गनिमी काव्याचा खेळ। मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो की सरजा खानाने आपला मुलगा गालिब खान याला 5 हत्तींसोबत आघाडीवर ठेवलं होतं, पण मराठ्यांच्या बरकंदाजांनी गोळ्यांचा असा वर्षाव केला की मुघलांचे हत्ती बिथरले। मग मराठ्यांच्या गोळ्या आणि बिथरलेले हत्ती यात बरेचसे मुघल सैनिक मारले गेले। परिस्थिती आता हाताबाहेर जाते हे बघून स्वतः सरजा खान आता आघाडीवर आला। त्याच्यावर मराठ्यांच्या गजदळाने जोरदार हल्ला चढवला। तरीही सरजा खान कसंबसं राहिलेलं सैनिक घेऊन कडवा प्रतिकार करत होता। तेवढ्यात मराठ्यांची एक दुसरी तुकडी मैदानात उतरली। सरजा खानाने त्यांच्यावर हत्ती घालायचा प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या एका गोळीने सरजा खानाच्या कपड्याला आग लागली। तो जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला। थोडाही वेळ वाया न घालवता मानाजी मोरेंनी त्याला पकडलं आणि कैद केलं। काही वेळाने सरजा खानचा मुलगा गालिब खान सुद्धा मराठ्यांना जिवंत सापडला। हे सगळं सुरू असताना हंबीरराव मोहिते सरलष्कर हे आपले 5000 स्वार आणि पायदळासोबत किल्ल्यातून बाहेर आले आणि त्यांनी मुघलांच्या छावणीवर जोरदार हल्ला केला। त्यांनी सरजा खानाची आई, बायको आणि मुलगी यांना ताब्यात घेतलं। अशा प्रकारे साताऱ्याच्या किल्ल्याजवळ मुघलांची मोठी हार झाली।